हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड HSC बोर्ड इंग्लिशचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत आपण, जो की अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि प्लीज ट्राय करा की तुम्ही हा क्वेश्चन पेपर सॉल्व कराल, जेणेकरून एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही प्रिपरेशन करू शकता. सो लेट अस सी की कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत आणि कशा पद्धतीने हा पेपर आहे. सगळ्यात पहिला सेक्शन आहे तो म्हणजे प्रोजचा, जो की याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 12 मार्क्ससाठी आहे. अगेन तुम्ही या ठिकाणी जो प्रोज आहे तर तो रीड करू शकता. इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, ठीक आहे. सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता याच्यावरती जे काही 12 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत तर ते आपण पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 2 मार्क्सचा, विच सेज दॅट की डिस्क्राईब करायचं आहे द ॲटमॉस्फिअर वेन द सोपी रिचेस नियर द चर्च. सो पहिलं तर त्यांनी लिहून दिलेलं आहे की अ सॉफ्ट लाईट ग्रोव्ड थ्रू दी वायलेट स्टेन्ड विंडो, आणि त्याच्यानंतर पुढचे 4 रिझन्स जे आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहेत, जे की आरामात तुम्हाला या पॅसेजमधून मिळणार आहेत. सो फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानुसार आन्सर्स लिहायचे आहेत. नेक्स्ट इज, सो हे 2 मार्क्ससाठी आहे, हाफ मार्क फॉर इच सेंटेन्स किंवा इच रिझन. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग आफ्टर लिसनिंग टू द स्वीट अँड सोलेमन ऑर्गन नोट्स सोपी डिसाइड्स टू. सो जेव्हा त्याने ते गाणं ऐकलं किंवा काय म्हणत आपण त्याने ते प्रार्थना वगैरे ऐकलं, तर त्यानंतर त्याने काय डिसाईड केलं ह्याचे 2 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, ठीक आहे. सो त्या तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळतील, तर तुम्हाला फाइंड आउट करून त्याचा आन्सर लिहायचा आहे. अगेन 2 मार्कांसाठी आहे, पर आन्सर 1 मार्क. नेक्स्ट आहे गेस आउट द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड अँथम. सो अँथमचं वर्ड तुम्हाला स्टोरीमधून शोधून लिहायचं आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला अँथम वर्ड पाहायला मिळणार आहे, तर त्याचं मिनिंग ॲक्च्युअल मिनिंग तुम्हाला इथून फाइंड आउट करून लिहायचं आहे. एकतर यासाठी अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत यासाठी तुम्ही काय करू शकता, तर आपल्याकडे जे टेक्स्टबुक आहे त्याच्या राईट हँड साईडच्या कॉलममध्ये तुम्हाला बघायला मिळतात की काही जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्यांचं मिनिंग दिलेलं असतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे अशा प्रकारच्या शब्दांचं मिनिंग जे आहे तर ते मिळणार आहे, तर ते पण तुम्हाला एकदा रीड करायचं आहे. नेक्स्ट आहे पर्सनल रिस्पॉन्समध्ये, राईट अन इन्सिडेंट इन विच यू डिड समथिंग रॉंग अँड रेपेंटेड फॉर इट लेटर. राईट ॲटलीस्ट 2 रिझन्स फॉर युअर रेपेंटन्स. सो बेसिकली तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आणि नंतर तुम्हाला पश्चाताप झाला, आणि त्या पश्चातापाबद्दल तुम्हाला काही लिहायचं आहे 2 मार्कांसाठी, ठीक आहे. सो एक तर तुम्हाला आधी हे सांगावं लागेल की तुम्ही असं काय केलं होतं, हे झालं फर्स्ट आन्सर, आणि त्याचं तुम्हाला पश्चाताप झाला. आणि सेकंड आन्सरमध्ये मग तुम्ही पश्चाताप झाला म्हणून काय केलं. असं होऊ शकतं की तुम्ही मे बी एखादं एक्झाम्पल असं येऊ शकतं की तुमच्याकडे वेळ होता पण तुम्ही कोणाला तरी हेल्प नाही केली. सो नंतर तुम्हाला पश्चाताप झाला किंवा रेपेंटन्स झालं की मी त्यांना हेल्प करायला हवं होतं. किंवा असं पण मग हेल्पमध्ये असं होऊ शकतं की एखाद्या ब्लाइंड पर्सनला रोड क्रॉस करायचं होतं, पण तुम्ही इतक्या गडबडीमध्ये होता की तुम्ही तिकडे लक्षच नाही दिलं, असं काहीतरी होऊ शकतं. किंवा दुसरं एखादं असेल की काय असू शकतं अजून, की तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या माणसांवरती किंवा आईवडिलांवरती काहीतरी रिझनमुळे ओरडलात आणि मग परत तुम्हाला पश्चाताप झाला वगैरे, असं पण काहीतरी असू शकतं. किंवा अशा प्रकारचे बरेचसे एक्झाम्पल्स तुमचे पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीसाठी तुम्ही रेफर करू शकता माझे ग्रामरचे व्हिडिओज, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बराचसा भाग कवर केलेला आहे. सो इथे क्वेश्चन असा आहे की व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड दी ऑफिसर. या स्पीचला तुम्हाला इनडिरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे 1 मार्क्ससाठी. सो टुमॉरो ही वूड गो इन द रोरिंग डाऊन स्ट्रीट. तर या ठिकाणी काय करायचं आहे की हे आन्सर येईल असं तुम्हाला WH क्वेश्चन फ्रेम करायचं आहे. आता बघा, हे इथे काय सांगितलं आहे की प्लेस सांगितलेलं आहे, कुठे तो गेला. मग प्लेससाठी आपण काय वापरतो, वेअर वापरतो. सो ते तुम्हाला इथे प्रॉपरली यूज करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही क्वेश्चन फॉर्म कराल, वेअर, व्हॉट, व्हेन जे पण असणार ते यूज करून, त्याच्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. जर तुम्ही नाही दिलात तर तुम्ही बरोबर WH वर्ड वापरून पण तुमचे मार्क्स इथे कट केले जातील. सो ते क्वेश्चन मार्क देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जो काही वर्ड लिहाल WH वर्ड त्याच्याखाली अंडरलाईन पण करायचं आहे, सो दॅट एक्झामिनरला नोटीस करता येईल की हा वर्ड तुम्ही इथे यूज केला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वोकॅबलरी. वोकॅबलरीमध्ये काय आहे की तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांचं मिनिंग दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याला मॅच करायचं आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, तर अगेन तुम्ही जेव्हा लेसन ॲटलिस्ट एकदा तरी सगळे लेसन्स तुम्ही रीड केले पाहिजेत तुमच्या टेक्स्टबुकमधले, सो दॅट तुम्हाला एक बेसिक आयडिया असली पाहिजे की यांचं मिनिंग काय आहे. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला त्या शब्दाचं मिनिंग माहितीच नाही आहे, पण काही शब्द असे आहेत, फॉर एक्झाम्पल इम्पल्स वगैरे असेल, म्हणजे सडन काहीतरी गोष्टी घडणं आहे. सो बेसिकली हे तुम्हाला माहिती आहे की याचं काहीतरी मला माहिती आहे किंवा याचं काहीतरी आन्सर मला माहिती आहे. सो ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आसपासचं उत्तर असेल असं वाटते त्या आधी प्रेडिक्ट करायचं आहे, आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टी अंदाजाने पण लावू शकता. खरं तर हे सगळं करण्यासाठी वोकॅबलरी जो आहे तर हा 2 मार्काचा क्वेश्चन आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अर्धच मार्क आहे. त्याच्यामुळे कधी कधी असं होऊ शकतं की नाही आठवत आहे, तर ठीक आहे, तुमचा अर्धा आणि दुसरा अर्धा असं मिळून 1 मार्क या ठिकाणी गेला तर मी समजू शकते, पण ॲटलिस्ट तुम्हाला थोडंफार ट्राय करायचं आहे की तुम्ही बरोबर आन्सर जे आहे तर ते प्रेडिक्ट कराल, ठीक आहे.
कधी कधी हे शब्द थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात, पण यासाठी तुम्हाला हेच करायचं आहे की टेक्स्टबुक रीड करायचं आहे. ते जे कॉर्नर्समध्ये दिलेले शब्द असतात, ते जे मिनिंग्स आहेत ते रीड करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन तुम्ही थोडाफार अंदाज पण लावू शकता की त्या वाक्यामध्ये हा शब्द आलेला असेल तर मग अर्थात वरखाली थोडंफार त्याचं मिनिंग काय असू शकतं वगैरे हे पण तुम्हाला बघायचं आहे. नेक्स्ट आहे नॉन टेक्स्चुअल ग्रामरमध्ये बघा काय क्वेश्चन्स आहेत. 4 मार्कांचं असतं हे. या ठिकाणी पण तुम्हाला डू ॲज डिरेक्टेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे माय विश इज टू सोअर लाईक डॅश बर्ड इन डॅश स्काय. तर या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्सचं यूज करायचं आहे. आर्टिकल्सवरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ए कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, द कधी वापरायचं. सो ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे ते नक्की व्हिडिओज बघा. ही इज गुड डॅश इंग्लिश बट वीक डॅश मॅथमॅटिक्स. सो प्रिपोजिशन्स, अगेन प्रिपोजिशन्सवरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, चेकआउट करायचं आहे. कारण हे जे क्वेश्चन्स आहेत, प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल, टेन्स असेल किंवा चेंज द वॉइस आहे, डिरेक्ट टू इनडिरेक्ट स्पीच आहे, अशा प्रकारचेच क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातात. सो त्याची प्रिपरेशन करायची आहे. LIC इज वन ऑफ द पॉप्युलर इन्शुरन्स कंपनीज इन द इंडिया. तर तुम्हाला इथे व्हेरी फ्यू यूज करायचं आहे बिगिनिंगला आणि मग हे आन्सर रिराईट करायचं आहे. सो हे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो. सो तुम्हाला जर डिग्रीज नीट येत असतील तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही याचा आन्सर पण लिहू शकता. सो नेक्स्ट आहे स्पॉट द एरर अँड रिराईट द सेंटेन्स. द सीन्स ऑफ दार्जिलिंग आर व्हेरी ब्युटिफुल. सो अशा प्रकारचे जे स्पॉट द एररवाले क्वेश्चन्स असतात ना, याच्यामध्ये काय काय मिस्टेक्स असतात. एक तर पहिली गोष्ट याच्यामध्ये इज आणि आर जे प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म आहे ते वापरण्यामध्ये मिस्टेक असते. दुसरी गोष्ट ही सोबत आपण डज वापरतो, कधी कधी ही सोबत डू वापरलं जातं, ती एक मिस्टेक असते. तर द सीन्स ऑफ दार्जिलिंग याच्यामध्ये असं पण दिलं जाऊ शकतं की दार्जिलिंगचं जे डी आहे तर ते स्मॉल दिलं जाईल कधी कधी. ॲक्च्युली ती एरर नसते, ते पंक्च्युएशनमध्ये घेतो आपण, पण ठीक आहे, ते पण तुम्ही याच्यामधून फाइंड आउट करू शकता. कधी कधी मोर दॅन 2 एरर्स पण असू शकतात याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे सेंटेन्स तुम्हाला रिराईट करायचं आहे बरोबर, आणि जे तुम्ही बरोबर कराल त्याच्या खाली अंडरलाईन पण करायची आहे, सो दॅट समोरच्याला कळेल पण की तुम्ही काय बरोबर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो ते तुम्हाला एक पॅसेज रीड करायचं आहे. अगेन स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. सो आता हा जो पॅसेज आहे याच्या अकॉर्डिंगली आपण क्वेश्चन्स बघतोय. अगेन 6 मार्क्सच आहे. क्वेश्चन नंबर 1A आहे याच्यामध्ये किंवा A1 आहे की चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स आणि रिराईट द सेंटेन्सेस. सो या ठिकाणी रिराईट सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला जे ऑप्शन आहे ते इथे फिल करायचं आहे आणि मग फुल सेंटेन्स तुम्ही खाली लिहिणार आहात. ठीक आहे. सो फक्त आन्सर, फक्त ऑप्शन नाही लिहून यायचं आहे. द नरेटर वेट आउटसाइड द फोटोग्राफर स्टुडिओ फॉर. याचं जे काही आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात टेक्स्चुअल पॅसेज असल्यामुळे तुम्हाला याचा आन्सर माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे 2 टेक्स्चुअल पॅसेज येत आहेत ट्राय करा की तुम्ही टेक्स्टबुक रीड केलं असलं पाहिजे, सो दॅट इथे ते नव्याने रीड करण्यासाठीचा वेळ नाही द्यावा लागणार, ते समजून घेण्यासाठी वेळ नाही द्यावा लागणार आणि तुमचा पेपर वेळेत पूर्ण होईल. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला या पॅसेजचे मिनिंग्स ऑलरेडी आधीपासून थोडं का होईना काहीतरी माहिती असलं पाहिजे, समरी माहिती असली पाहिजे, जिस्ट थोडंसं माहिती असलं पाहिजे त्याच्यामधलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हेन द नरेटर से आय नो दॅट ही वॉज प्लेईंग अँड आय केप्ट स्टील ही इज बीइंग. म्हणजे तो काय बनत होता त्या केसमध्ये, कोणतं इमोशन ते फील करत होता. सिरियस होतं, आयरॉनिक होतं, सरकास्टिक होतं, ह्युमरस होतं, जे काही असेल ते. सो ते लिहून तुम्हाला ते पूर्ण सेंटेन्स रिराईट करायचं आहे. हे एका मार्कासाठी आहे, वरचं एका मार्कासाठी आहे. कम्प्लीट द फॉलोविंग. वेन दी फोटोग्राफर कॉल दी ऑथर इन थ्रू द इनर डोअर ही डॅश. सो जे काही तुम्हाला हे अर्थ स्टेटमेंट ह्याच्यामध्ये मिळणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे आणि पुढे कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आय हॅड डन ॲन impertinent thing in breaking in on the privacy of this man's scientific pursuit with a face like mine. तर हे स्टेटमेंटचं तुम्हाला मिनिंग लिहायचं आहे की हे याच्या मागे ऑथरला नेमकं काय बोलायचं आहे. ठीक आहे. सो 2 मार्कांसाठी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाचं मिनिंग तुम्ही लिहू शकता. त्याच्या मागचं थोडंसं बॅकग्राऊंड देऊ शकता की ऑथर असं का लिहिलं असेल ऑथरने, आणि याच्यानंतर पुढे काय झालं हे पण एका ओळीमध्ये वगैरे एक्सप्लेन करू शकता. असं करत करत तुम्हाला साधारणतः 4 ते 5 ओळींचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे पर्सनल रिस्पॉन्स. याच्यामध्ये आहे की डिस्क्राईब युअर ओन एक्सपिरियन्स इन 50 वर्ड्स वाईल यू हॅव बीन टू द फोटोग्राफर स्टुडिओ टू क्लिक युअर फोटोग्राफ. तर आता तर सध्या कोणी फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये वगैरे जात नाही, सगळे मोबाईलवरतीच फोटो काढतात. पण जस्ट इमॅजिन करा की तुम्ही फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये गेला असाल, मग तो तुम्हाला सांगेल की पोजेस कशा द्यायच्या किंवा तुम्हाला काय तुमचे फोटोज चांगले यावे त्यासाठी तुम्हाला कुठे कुठे तो डिरेक्शनमध्ये बसवेल, लाईट्स अरेंज करणार. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे लँग्वेज स्टडीमध्ये द फोटोग्राफर लुक्ड ॲट मी विदाउट एन्थुझियाझम. सो हे फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट पॅसिव्ह वॉइस हे तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. आय वॉज लुक्ड ॲट हिम
आय वॉज लुक्ड ॲट विदाऊट एन्थुझियाझम बाय द फोटोग्राफर, की मी विदाऊट एन्थुझियाझम वॉज लुक्ड ॲट बाय द फोटोग्राफर. सो याच्यामधलं जे पण करेक्ट पॅसिव्ह वॉइस असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, AB मधलं जे पण करेक्ट असेल तर ते. सेकंड आहे याच्यामध्ये, ही वॉज अ थिन मॅन इन अ ग्रे सूट विथ द डीम आयज ऑफ द नॅचरल सायंटिस्ट. आणि या ठिकाणी तुम्हाला अँड शब्द वापरायचा आहे. आता बघा इथे दोन अँड आपण कंजंक्शनसाठी यूज करतो. हे एक सेंटेन्स आहे, हे एक सेंटेन्स आहे. दोघांना जॉईन करण्यासाठी आपण अँड वापरणार आहोत. फक्त ते वापरताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याच्यावरती मी जे अँड असेल ऑर असेल या सगळ्यांवरती व्हिडिओज अपलोड केलेला आहे, चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे वोकॅब्युलरी. अगेन याच्यामध्ये पण तुम्हाला मिनिंगच फाइंड आउट करायचं आहे. फ्रँटिकसाठी काय असेल आणि एन्थुसियाझमसाठी काय असेल. आता याच्यामध्ये असं आहे की एक तुम्हाला कळलं की दुसरं तुम्ही आरामात प्रेडिक्ट करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन 2B. याच्यामध्ये तुम्हाला समरी लिहायची आहे. सो वरती तुम्हाला जे टेक्स्ट दिलेला आहे किंवा हा जो काय पॅरा दिलेला आहे याचंच तुम्हाला समरीमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समरीला टायटल असलंच पाहिजे, नसेल तर तुमचे मार्क्स जाणार. सो टायटल द्यायचं आहे, याचे आन्सर्स लिहायचे आहेत आणि ही समरी तुम्हाला 3 मार्क्ससाठी आहे. समरी रायटिंग कशी करायची, कोणत्या टॉपिक्सवरती फोकस करायचं आहे, लिहिताना कसं लिहायचं, कन्साईज कसं करायचं, किती वेळा वाचायची, कुठले कुठले मुद्दे आले पाहिजेत, याच्यावरती समरीचा डिटेल व्हिडिओ आहे, चेकआउट करा रायटिंग स्किलच्या प्लेलिस्टमध्ये. याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो आता नेक्स्ट आहे ते म्हणजे माइंड मॅपिंग. अगेन माइंड मॅपिंग कसं करायचं अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये खूप जणांचे मार्क्स जातात. इवन खरं तर माहिती आहे का, हा क्वेश्चन अटेम्प्ट केला तरी पण तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, कारण तुमचं लुकआउट आहे की याचा माइंड मॅप कसा तयार करायचा वगैरे काय. फक्त तो थोडाफार मोठा असला पाहिजे आणि अर्थात टॉपिक्स रिलेटेड असला पाहिजे. तर यू अँड युअर फॅमिली थिंकिंग ऑफ सेलिब्रेटिंग 18th बर्थडे, यू हॅव डिफरंट आयडियाज अबाउट इट इन युअर माइंड. तर त्यासाठी तुम्हाला माइंड मॅपिंग करायचं आहे. आता इथे या लोकांनी काही टॉपिक्स नाही दिलेले आहेत, आय मीन काय म्हणूया आपण, पॉईंट्स नाही दिलेत की हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे. सो तुम्ही तुमच्या मनाने काही पण लिहू शकता. आता माइंड मॅप करताना मध्ये काय लिहायचं आहे, माय 18th बर्थडे. मग याच्यामध्ये फॅमिली सेलिब्रेशन असेल, तुम्ही काय सोशल वर्क केलं असेल त्याच्यामध्ये, की कोणाला तरी पेन, पुस्तक, बुक असं काहीतरी स्टेशनरी गिफ्ट केली तुम्ही, ऑर्फेनेजमध्ये असेल किंवा प्रायमरी स्कूलमध्ये असेल, कुठेतरी जाऊन केलं असेल. नेक्स्ट आहे तुम्ही काही नवीन एक्सप्लोर केलं का, काही रीड केलं का, कुठल्या प्लेसेसला व्हिजिट केलं का, ते सगळं याच्यामध्ये येणार आहे. अजून तुम्ही कॉलेजमध्ये कसं सेलिब्रेट केलं ते येईल. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला माइंड मॅप्स बनवायचे आहेत. किती बनवायचे आहेत, तर हा मेन क्लास, याचे हे सब क्लासेस आणि या सब क्लासेसचे पण परत सब क्लासेस होतील. एवढा माइंड मॅप तुम्हाला 3 मार्कांसाठी बनवायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शन 2, दॅट इज पोएट्री आणि ॲप्रिसिएशन. तर या सेक्शनमध्ये बघा तुम्हाला रीड करायचं आहे पोयम आणि ॲज पर दॅट आपण 10 मार्क्ससाठी क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे की कंप्लीट करायचं आहे द वेब शोईंग द वे पोएट वॉन्ट अस टू ग्रीट आर फ्रेंड्स. सो कसं ग्रीट केलं पाहिजे, तर या ठिकाणी तुम्हाला ते सगळे इमोशन्स बघायला मिळतील. हॅपीली केलं पाहिजे, अजून कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते सगळे तुम्हाला लिहायचे आहेत. आता हे जे वेब डायग्राम आहे तर ते आहे असं ड्रॉ करणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे ते ड्रॉ करायचं आहे आणि मगच तुम्हाला त्याचं जे आन्सर्स आहेत तर ते लिहायचे आहेत. A2 मध्ये आहे दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टोलिंग टाईम इज थ्रू, इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड फॉर यू. तर बेसिकली हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, इंटरप्रिट करायचं आहे, याचं मिनिंग लिहायचं आहे. ठीक आहे. सो मिनिंग 2 मार्क्ससाठी आहे. A3 मध्ये आहे नरेट अन एक्सपिरियन्स इन युअर लाईफ इन अबाउट 50 वर्ड्स वेअर यू डीड हेल्प टू पर्सन इन हिज बॅड ऑर फेडिंग डे अँड दॅट पर्सन शोड हिज हॅपीनेस टू यू. सो अशा प्रकारचा कोणताही एखादा एक्सपिरियन्स तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल एखादी पुअर वुमन असेल जिच्याकडे खायला काहीच नव्हतं, किंवा पुअर गर्ल आहे, पुअर बॉय आहे, जे पण असेल, आणि तुम्ही त्याला त्या दिवशी हेल्प केलं, त्याची भूक भागवलीत आणि दुसऱ्या दिवशी त्याचं म्हणजे किंवा त्याच दिवशी तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचं हॅपीनेस बघितलं, दुसऱ्या दिवशी त्याने पण तुम्हाला काहीतरी करण्यासाठी हेल्प केलं. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी स्टोरी बनवू शकता किंवा तुमच्याकडे रिअल लाईफ एक्सपिरियन्स असेल तर ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे A4 मध्ये की फाइंड आउट करायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे फिगर ऑफ स्पीच, जे की या लाईनमध्ये आलं आहे. तर फाइंड आउट करायला 1 मार्क आहे आणि एक्सप्लेन करायला 1 मार्क आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज, इफ वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड. सो बेसिकली आता तुम्हाला या ठिकाणी बघा काय बघायला मिळतं आहे, डीड आणि डे दोघांचं पण सुरुवात जी आहे तर ती डीडीनी होते. सो अँटिथिसिस तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. इवन सोरली स्पेंड दोघांमध्ये पण अगेन एस आहे, इथे पण अँटिथिसिस येऊ शकतं. ठीक आहे. सो हे तुम्ही चेकआउट करू शकता की कोणतं अजून येईल. नेक्स्ट आहे क्रिएटिव्हिटी. अगेन खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे की तुम्हाला काही पण एखादी लाईन दिली जाते, एखादं शब्द दिलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पोयम करायची असते. फॉर एक्झाम्पल काइंडनेसवरती तुम्हाला पोयम तयार करायचं आहे 2 मार्कांसाठी. किती मोठी पोयम असली पाहिजे, 4 लाईन्सची पोयम असली पाहिजे, मिनिंगफुल पोयम असली पाहिजे. असं काही नाही आहे की त्याच्यामध्ये राईम आलंच पाहिजे वगैरे, असं काहीच नाही आहे. फ्री वर्ड्समध्ये पण तुम्ही पोयम लिहू शकता, फक्त ती काइंडनेसवरती असली पाहिजे किंवा गिवन टॉपिकवरती असली पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट
नेक्स्ट आहे ॲप्रिसिएशन लिहायचं आहे द इंचकेप रॉक याच्यावरती. याचं तुम्हाला पोएटचं नाव नाही दिलं आहे, सो यासाठी तुम्हाला पोएटचं नाव लक्षात असेल तर तुम्ही स्वतःहून लिहू शकता, नसेल तर काही कंपल्शन नाही आहे कारण इथे पॉईंट्समध्ये मेन्शन नाही केले. सो पोएमचं टायटल तर तुम्हाला माहितीच आहे. आता हे लिहिताना काय काय लिहायचं, स्टार्ट करायचं आहे पोएमच्या टायटलपासून. मी ऑलरेडी ॲप्रिसिएशन काही अपलोड केलेले आहेत, सो तुम्हाला एक आयडिया नक्कीच मिळेल की सॅम्पल ॲप्रिसिएशन कसं असतं. सो स्टार्टिंग विथ पोएमचं टायटल, मग त्यानंतर तुम्हाला अबाउट पोएम म्हणजे थीम ऑफ द पोएम वगैरे लिहायचे आहे की पोएम काय सांगते वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे टायटल किती ॲप्रोप्रिएट आहे या पोएमचं ते तुम्ही मेन्शन करणार आहात. अबाउट द पोएममध्ये तुम्हाला डिटेलमध्ये नाही लिहायचं आहे, फक्त 1 ते 2 ओळींमध्ये लिहायचं आहे. डिटेलमध्ये लिहायचं आहे आता सेंट्रल आयडिया आणि थीम या सेक्शनमध्ये. नेक्स्ट आहे पोएटिक स्टाईलमध्ये, याच्यामध्ये कशा प्रकारचे आहे म्हणजे फ्री वर्ड्समध्ये लिहिली आहे का किंवा कशामध्ये लिहिली आहे पोएम ते लिहायचं आहे. त्याचं राईम स्कीम काय आहे, ABCD वगैरे जे काय असेल ते. लँग्वेज कुठली आहे अर्थात इंग्लिश आहे ती मेन्शन करणार आहात, पण ती सिम्पल आहे की डिफिकल्ट आहे समजायला, अंडरस्टँडेबल आहे की कशी आहे ते लिहायचं आहे. पोएटिक डिव्हायसेसमध्ये कुठले पोएटिक डिव्हायसेस यूज केलेले आहेत म्हणजे फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे, अँटिथिसिस आहे, अलिटरेशन आहे, अजून जे पण काही असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे इन्स्पिरेशनल मेसेज कोणतं दिलेलं आहे किंवा व्हॅल्यूज काही दिल्या असतील या पोएममधून तर त्या लिहायच्या आहेत. तुमचं ओपिनियन काय आहे पोएमबद्दल की ही पोएम इझी आहे की डिफिकल्ट आहे, किंवा तुम्ही इतर लोकांना ती वाचायला द्याल का, त्यांना याच्यामधून काय इन्स्पिरेशनल किंवा काहीतरी असा मेसेज मिळेल का, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे तुम्हाला साधारणतः 1 पान भरून वगैरे लिहायचं आहे. पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, पॉईंट्समध्ये नाही लिहायचं आहे, पण त्यांनी इथे जे पण पॉईंट्स दिलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये हिडन का होईना पण इन्क्लुडेड असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करा किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन, तिघांपैकी एक काहीतरी करायचं आहे. सो आय गेस की व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करणं इझी आहे कम्पेअर टू अदर 2, आणि हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. हे कसं करायचं मी या तिघांवरती पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, नक्की चेकआउट करा. सो इथे बघा तुम्हाला मेसेज दिलेला आहे काहीतरी. मेसेज लिहिताना टाईम असलं पाहिजे, डेट असलं पाहिजे, कोणाला मेसेज लिहितो आहे आणि कोणी लिहिलं आहे, आणि मेसेज अतिशय कन्साइज फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. त्याच्यामुळे हे लिहायला पण कमी वेळ लागतो आणि फुल मार्क्स पण याच्यामध्ये मोस्टली मिळतात. क्वेश्चन नंबर 4B मध्ये ईमेल रायटिंग, रिपोर्ट किंवा इंटरव्ह्यू, 4 या तिघांपैकी कुठला पण एक करायचं आहे 4 मार्कांसाठी. माझ्या मते इंटरव्ह्यू क्वेश्चन्स खूप इझी असतात कारण तुम्हाला फक्त क्वेश्चन्स फ्रेम करायचे आहेत डिपेंडिंग अपॉन द गिवन क्वेश्चन. तुम्हाला त्याच्यानुसार त्या पर्टिक्युलर पर्सनसाठी काय प्रश्न विचारला जाईल, एज्युकेशनल बॅकग्राऊंडशी रिगार्डिंग, त्यांच्या जर्नीशी रिगार्डिंग, इन्स्पायरिंग गोष्टी काय काय विचारल्या जाऊ शकतात, हे सगळं तुम्ही तिथे क्वेश्चन्समध्ये फ्रेम करणार आहात. जर तुम्हाला इंटरव्ह्यू नाही करता येत तर मग रिपोर्ट करा, आणि खूप लिस्ट प्रायोरिटी मी ईमेलला देते कारण ईमेलमध्ये थोडंसं तुम्हाला फॉर्मॅट वगैरे लक्षात ठेवावा लागतो. नो डाऊट रिपोर्टमध्ये पण करावं लागेल, त्यामुळेच माझ्यामध्ये तरी बेस्ट आहे इंटरव्ह्यू. बाकी तुम्ही जी प्रॅक्टिस केली असेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4C मध्ये तुम्हाला अगेन एनी1 अटेम्प्ट करायचा आहे 4 मार्क्ससाठी. स्पीच रायटिंग आहे, कंपेअरिंग आहे आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे, यापैकी कोणतं पण एक करू शकता. सो याच्यामध्ये माझ्या मते तर इझी आहे ते म्हणजे स्पीच रायटिंग. बाकी तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल ते तुम्ही नक्कीच करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4D मध्ये अगेन 4 मार्कासाठी आहे फिल्म रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग किंवा अपील. सो अगेन माझ्या मते या ठिकाणी फिल्म रिव्ह्यू इझी आहे कारण कुठलीही फिल्म जी तुम्ही पाहिली असणार आहे त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ब्लॉग रायटिंग पण जर तुमचं फॉर्मॅट वगैरे तुम्हाला माहिती असेल तर. अपील रायटिंगमध्ये तुम्हाला थोडंफार डेकोरेशन, स्लोगन्स वगैरे अट्रॅक्टिव्ह करणं एक्सपेक्टेड आहे. सो जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही तेवढे क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही अपील रायटिंग चूज करू शकता. बाकी मी या तिघांवरती पण व्हिडिओज अपलोड केले आहेत की कसं लिहायचं, काय लिहायचं, नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे सेक्शन 4 ज्याच्यामध्ये आपल्याला लिटरेचर जॉनरा आहे नॉवेल, आणि याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 5A जो आहे तर तो आहे 4 मार्क्ससाठी, ज्याच्यामध्ये A1 आहे तुम्हाला MCQs टाईप क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला हे माहिती असेल की A1 पहिल्या चॅप्टरवरती येतं, A2 दुसऱ्या चॅप्टरवरती येतं वगैरे. सो त्याच प्रकारचं A1 आणि A2 पहिल्या चॅप्टरमधून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5B जो आहे तर तो नेक्स्ट चॅप्टरमधून येतो. क्वेश्चन नंबर 5C 3rd चॅप्टर, क्वेश्चन नंबर 5D 4th चॅप्टर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्यामधून विचारले जातात. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता मी तुम्हाला वरचेवर सांगते की जर 2 मार्कांचा प्रश्न असेल तर साधारणतः तुम्हाला अर्ध पान आणि थोडंसं एक्स्ट्रा उत्तर वगैरे लिहिता आलं पाहिजे. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये फुल मार्क्स मिळणं थोडंसं डिफिकल्ट असतं कारण एक्सपेक्टेड गोष्टी जास्त असतात आणि आपण एवढं काय नॉवेलचा अभ्यास नाही करत. बट तरी पण ॲटलिस्ट तुम्हाला त्या नॉवेलची स्टोरी तरी माहिती पाहिजे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही 2 मार्कासाठी एक अर्ध पान वगैरे आन्सर लिहाल. ठीक आहे.
सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक्झॅक्टली पेपर कसा येऊ शकतो हे तुम्हाला कळलं असेल आणि नक्की हा पेपर सॉल्व करा सो दॅट तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला ॲक्च्युअल पेपर्स इझिली लिहिता येतील आणि तेव्हा तुम्ही पॅनिक नाही करणार. सो ट्राय करा की तुम्ही हा पेपर 3 तासांच्या आतच सॉल्व कराल जेणेकरून स्पीड पण बघता येईल आपल्याला. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.